धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही चिन्ह गोठवण्याची मागणी. प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे न पाठवण्याचीही विनंती. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपमध्ये जातील. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 3 तास बैठक. सिल्व्हर ओकवर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणावर चर्चा की शरद पवारांनी पार्थ पवारांना कानमंत्र दिला ते अद्याप अस्पष्ट. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. निवड घटनाबाह्य असल्याचा आरोप. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार. लातूरच्या उजनी गावातील झडपी शाळेच्या पाहणीवेळी अभिजित दिपकेंचा आरोप. 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं त्यामुळे त्या पात्र. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थ्यांना अपात्र केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. चर्चगेट बोरिवली लोकलमध्ये दिव्यांग डब्यातील प्रवाशाला ढकलून दिल्यानं मृत्यू. वांद्रे माहीम स्टेशन दरम्यानची घटना. आरोपीला अटक. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा. दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये आरटीओकडून तपासणी तर कल्याणमध्ये 100हून अधिक रिक्षा चालकांना नोटिशी. नोटिशीनंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार. लखनौच्या गोमती नगरमध्ये आयसीआयसीआय बँकेबाहेर एका व्यक्तीकडून पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्यानंतर आत्महत्या. यूपी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. कौटुंबिक कारणामुळे गोळ्या झाडल्याची माहिती. उच्च न्यायालयाचा झारखंड सरकारला धक्का. जेएसएससी जेपीएससी परीक्षा आणि भरती रद्द करण्याचा निर्णय झारखंड उच्च न्यायालयाकडून स्थगित.